उमेशी सलामीची जोडी आपण पाहतोय. शतरक्षामध्ये डीप मध्ये आपण पाहतोय तिकडे त्या साईडला मुकेश आहे, इकडे दीपक. स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी मुकेश आहे. बराचसा एरिया मागचा कव्हर करायचा पाहिला गेला तर तिकडे फाईन लेगला क्षेत्ररक्षण नाही आहे. ते पॉइंटला एक ठेवलंय, मिड ऑनला एक, मिड ऑफला एक. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू चाललाय वन बम सी मा रेषेपार, येतोय पहिला चौकार डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, पाठवून दिला, त्याकडे दीपक होता. दीपक पाहिला तर खूप डीप राहिलाय आणि उमेशने मात्र पाहिलंय तर या ठिकाणी स्क्वेअर लेगला इलाका थोडासा खाली आहे. सांगितलं होतं आधीच, कारण पाहिला गेला तर फाईन लेगचा इलाका इथे बॅट्समनला भुरळ पाडली आहे. चेंडू चाललाय सी मा रेषे पार, येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन चौकार येत आहेत. बॅट मधून आपण पाहतोय योगेश यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत. दोन षटकांचा खेळ असेल. पहिलं षटक प्रगतीवरती असताना पुन्हा एकदा कार्पेट लेवलने केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिनेश आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, एक धावा कंप्लीट केली. सकाळी जर आपण पाहिलं तर खरोखर दिनेश यांचं खूप महत्वपूर्ण योगदान राहिले संघासाठी, कारण पॉइंटला हा क्षेत्ररक्षण आपण पाहतो ऑन साइडला, मिड ऑनला. सुंदर चेंडू, आता मात्र बॅट निकाला घेतली. इथे मात्र परतावा लागेल उमेशला, बॅक टू माघारी आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. इरादा स्पष्ट केलं तसा करण बॅटिंग साठी. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू, त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जयेश होता त्या ठिकाणी. एकंदरीत धावसंख्या 10. पुन्हा एकदा योगेश स्ट्राईक वरती. सुंदर चेंडू खाली क्षेत्ररक्षक, एक नव्हे तर तीन क्षेत्ररक्षक, परंतु इथे तिघांच्या हातातून जेल सुटलाय. चेंडू चाललाय सी मा रेषेपर्यंत, सी मा रेषेपार, येतोय खडखडीत चौकार डीजे.
बघायला गेलात तर सुंदरसं कमबॅक केलं. गोलंदाजाची चुकी नव्हती, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झाली कारण बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहिजे होता. सगळेच प्लेयर त्या चेंडू खाली आले. सीमारेषेने मात्र चेंडूने मात्र सीमारेषा गाठली. ज्या गोलंदाजाच्या नावाचा दबदबा आहे असा गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. फुल टॉस चेंडू, मागे क्षेत्ररक्षक आहे. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. कोण घेते रिव्ह्यू, पंच की टीम? टीम. चला रिव्ह्यू पंच संघाने घेतलाय. चेंडू असेल नो, रिव्ह्यू लॉस्ट आणि असेल फ्री हिट. फ्री हिट असेल, पाहूया. सुंदर चेंडू, पाहूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु गचाड क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फ्री हिटचा होता चेंडू. पाहूया 3 धावा घेतात का? 2 धावावरती समाधान मानावं लागेल. सुंदरसं कमबॅक केलं. या चेंडूवरती मात्र मोठी धावा घेता आली नाही. एकंदरीत धाव संख्या 2 पुढे सरकते. 18 धावा. चार चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. एकंदरीत धाव्या स्कोरवरती लागल्या आतापर्यंत 18. सॉरी 5 चेंडू असतील. सुंदर चेंडू, सुंदर चेंडूला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक या ठिकाणी होता. इथे मात्र परतावं लागेल. योगेशला बॅक टू प्रवेलियन. सुचितची मात्र कोणतीही चूक नाही. सुंदरसं झेलचं पतन आणि योगेश मात्र बॅक टू प्रवेलियन. संधी असेल डिझेल. चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. पाहूया एकंदरीत धावा 18 धावांवरती. धाव फलक सांगते 18 धावांवरती मजल मारता आली आतापर्यंत. प्रथमेशचं सुंदर षटक, एक मोठा गडी आपल्या जाळ्यात फसवला. अफलातून गोलंदाजी त्या ठिकाणी केली. योगेशला मात्र परतावं लागलं. सूचित होता त्या ठिकाणी डीप मध्ये कुठलीही चूक केली नाही. लॉंग ऑनला सूचित होता. बराचसा एरिया कव्हर केला आणि त्या ठिकाणी सुंदर झेलचं पतन. लॉंग ऑफला आपण पाहतोय सुधीर, लेफ्ट हँड बॅट्समन. साहिल येईल. साहिलने सुंदरशी बॅटिंग केली सकाळी. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुधीर होता. काहीच गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मित्रांनो. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. मित्रांनो गोलंदाजाचं वावा करू तेवढं कमी, पण क्षेत्ररक्षण तेवढा साथ दिली हवी आहे पाहिजे. कारण पाहिलं तर 2 झेल आतापर्यंत मिस झाली आहेत. टायमिंगला या ठिकाणी झेल सुटलाय. 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त झाल्या. एकंदरीत धाव संख्या 20 धावा. मात्र सुंदर चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मागच्या बाजूला. 1 धावा घेतली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल का? रनआउटचा खतरा होऊ शकतो. पाहूया या ठिकाणी क्षेत्ररक्षण
काहीच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, एकाचं रूपांतर 2 नव्हे 3 मध्ये केलं. एकंदरीत धावसंख्या 23 धावांवरती धावती धावसंख्या आपण पाहतोय. अजूनपर्यंत 2 चेंडू शेष असतील, पाहूया मजल मारतील का 30 धावांपर्यंत. सुधीर मात्र निवांत या ठिकाणी उभा आहे. पाहिला गेला तर त्याला माहिती आहे या इथल्या मैदानाचं गणित. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना कर्णधाराचे हात मात्र कमरेवरती आले. शेवटचे 2 चेंडू आणि या सामन्याचं गणितच सांगून जाते, कारण इथून जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे. सुंदर चेंडू, आता मात्र यॉर्कर लेवलचा प्रयास केला, पाहूया रनआउटचा खतरा. इथे मात्र परतावं लागेल माघारी. कोण विकेट कोणाचा इकडे लावलाय बॉल, त्या बॅट्समनला परतावं लागेल कदाचित. पंच चेक करा. पंच चेक करा प्लीज. नवीन बॅट्समन पंच तांबा, सामना तांबा. क्रॉस झाला होता का? ठीक आहे, करण आउट. क्रॉस झाला नव्हता, तो तिथेच उभा होता. क्रॉस कुठे झाला होता? शेवटचा चेंडू, सुंदर चेंडूला टोळवलंय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी सुधीर चेंडूवरती येईल. काय सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. खराब क्षेत्ररक्षण. आणि 2 धावा कंप्लीट केल्या. एकंदरीत 2 धावसंख्या. तीन धावा कंप्लीट केल्या. सॉरी, एकंदरीत 3 धावा कंप्लीट केल्या आणि 3 धावसंख्या मात्र उंचावती आहे. 26 झाले जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 27 धावा. राहुल या इकडे या. राहुल या इकडे. लावलाच नाही त्याने.
इकडे लावलं तर ह्या इकडचा आउट पाहिजे. चला नवीन चेंडू द्या. एकंदरीत धावसंख्या धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत धावा बनवायच्या आहेत 27. 13.5च्या सरांची तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. पाहायला गेलं तर पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी रणनीती आखावं लागेल. गोलंदाज मार्ग पहिला गोलंदाज येईल निखिल. सत्तावीस धावांची गरज. सलामीचे बल्लेबाज सुधीर आणि दीपक ही जोडी मात्र मैदानात आपण पाहतोय. चला 55 विनंती असेल सामना चालू करा. याच्यानंतर लगेच दुसरी लढत आपण पाहणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी आणि वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रन दोन्ही संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. चला लगेचच या. जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी आणि वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रन दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल. नाणेफेकीसाठी यायचं प्लीज. जय हनुमान हुरपी संघाचा कर्णधार या. टॉच बॉक्स मध्ये येऊन थांबा जरा प्लीज. सामन्याला सुरुवात करा. जरा 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. सलामीला सुधीर आणि नॉन स्ट्राईकला दीपक ही जोडी आपण मैदानात पाहतोय. सकाळपासून सुंदर अशी सावधगिरी चालू असते. सामने आपण पाहतोय. सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला नवयुग क्रिकेट संघ पांगारी आणि एका बाजूला त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी. एकंदरीत 12 चेंडू मध्ये 27 धावांची रणनीती आहे. गोलंदाज मार्ग पहिला गोलंदाज निखिल. पहिला चेंडू फुल टॉस चेंडूचा फायदा उचलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तोपर्यंत मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. पहिला गेला तर निखिलचं सुद्धा सुंदर गोलंदाजी सकाळपासून राहिली आहे. एका बाजूला सुधीरने मात्र सुंदरशी कामगिरी केली आहे. तेवढेच दोन्ही संघ तेवढेच ताकदवान तेवढेच मजबूत. बॅट निकाला घेतली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का. लो लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 13.5च्या सरांनी तुम्हाला धावा बनवायच्यात म्हणजे एकाच ओव्हर मध्ये तुम्हाला 14 धावा बनवाव्याच लागतील. भागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय मणिजी भागणे त्या ठिकाणी उपस्थित. आपल्या विनंती करतो की आपल्या हस्ते आपण आता होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. त्या ठिकाणी बॅट निकाला घेतली क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. सुंदर आणि बिटवीन द विकेट. तिसरी धावा घेतात का. थांबावं लागेल. आता मात्र स्ट्राईक घ्यायच्या सुधीरला. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 2-2-2-4 रुपयाने 3 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 6 धावा धाव फलकावरती. सुंदर षटक आतापर्यंत. दोन्ही संघांचं पारड जड आहे. पाहिलं तर अफलातून फलंदाजी आणि अफलातून गोलंदाजी. सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय. इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होणार आहे. काय घेतलं. सुंदर चेंडू. यॉर्कर लेवलचा चेंडू. या ठिकाणी मात्र 1 धावा घेतली. आता झालेल्या नाणेफेकीच्या कॉल मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी हा नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग स्वीकारले. आमंत्रित केले वाघजाई माता कात्रज संघाला क्षेत्ररक्षणासाठी. हा सामना संपतात लगेच आपण ताबा घ्यायचा आहे. एकंदरीत धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती. सुंदर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे उमेश. 1 धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. एकंदरीत धाव संख्या आतापर्यंत स्कोरवरती लागल्या 9 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शेष. सुंदर चेंडू. यॉर्कर लेवलचा चेंडूला दिशा दिली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट.
आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. या ठिकाणी रनआउटचा खतरा होऊ शकतो. आता मात्र परतावा लागेल दीपकला. बॅक टू प्रवेलियन. रनआउटच्या रूपाने दीपकला मात्र परतावा लागेल बॅक टू प्रवेलियन. आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. शिवाय तुझ्या वेळी फिगर वाटा दिसली गावात सुट्टीचा पन्नासचा वाटा खाली. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. पाहिला गेला तर इथून जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे. सेमीफायनलची ही लढत आपण पाहतोय. 11 धावसंख्या धाव स्कोर वरती लागल्या आणि गोलंदाजाची मार्कवर येतोय ओमकार. स्ट्राईक वरती निकेत, स्ट्राईक वरती निकेत आणि नॉन स्ट्राईकला आता मात्र सुधीर थांबलाय. खराब चेंडू. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा इशारा नक्कीच वाईड असेल. म्हणजे पहिला चेंडू वाईड ठेवला या ठिकाणी. थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू. एक धावा नक्कीच समोरच्या संघामध्ये डिपॉझिट करेल. समीकरण पुन्हा एकदा बिघडलं. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला 15 धावा कराव्याच लागतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षक बनावा लागेल दर्शक. चेंडू चालला सीमा रेषेपर्यंत. 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या. तिसरी धावा घेतील का? या ठिकाणी मात्र तिसरी धावा घेताना मात्र आत्महत्या करून परतावा लागेल निकेशला. बॅक टू प्रवेलियन. संधी असेल डीजेल. दोन आहेत बरोबर. तिसऱ्याला आउट. ओके थँक्यू. 4 चेंडू 13 धावां 5 चेंडू 13 धावांची गरज. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू ठेवला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर चेंडूचा प्रयास केला. प्रयत्नात मात्र यश येतं. या ठिकाणी पाहिलं गेलं तर समीकरण पुन्हा एकदा बिघडलं. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. कारण एका बाजूला संघ आहे नवयुग क्रिकेट संघ कमिटीची टीम आणि एका बाजूला आहे त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी. सुंदर चेंडू. आता मात्र स्टेट ड्राईव्ह खेळला. त्या क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट. दुसरी धावा कंप्लीट आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल. त्या ठिकाणी समीकरण पुन्हा एकदा चेंज. 3 चेंडू 11 धावांची गरज. पाहिला गेला तर उत्कंठा लागल्या सर्वांच्या बॅटिंगचं प्रदर्शन परफॉर्मन्स पाहण्यासाठी. मित्रांनो क्षेत्ररक्षण महत्वाचं असतं. कॅच महत्वाचे असतात. गगनाला भिडलेला चेंडू खाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र सुंदर विकेटचं पतन. या ठिकाणी मात्र परतावा लागेल बॅट्समनला. बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजेला.
6 आणि 4 जरी आल्या तरी आता मात्र समीकरण क्रिकेटमध्ये जुळत नाहीये. पाहूया पंचांचा इशारा येण्याकडे आहे आणि तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या आणि या ठिकाणी नो चेंडू असेल म्हणजे नक्कीच फ्री हिट असेल. नो साठी तुम्हाला रिव्ह्यू आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागेल. इथे रिव्ह्यू घेतलाय संघाने. पाहूया काय येतंय पंचांचा डिसिजन. चेक केला जातोय मित्रांनो, चेक केला जातोय. थांबा, मागू नका बोलू, थांबा. त्रिमूर्तीचा एक प्लेअर फक्त यायचा आहे, तुम्ही नाही. इकडे मागे आहे, नका तुम्ही नका येऊ, तुम्ही नाही यायचंय. प्लेअरनी कोणीच नाही यायचंय. इथे मागे प्लेअर आहे, तो चेक करेल. मागे प्लेअर आहे. चेंडू असेल नो. रिव्ह्यू सक्सेस. रिव्ह्यू सॉरी, रिव्ह्यू अनसक्सेस आहे. चेंडू नो आहे, बाहेर पडला चेंडू. हाईटेड आहे, हाईटचा नो दिलाय ना पंचाने. अरे पण इकडून मागून सांगितलं ना, तू जा ना, तुझं काम कर ना, तू पण तिकडे उभा राहा ना, दाखवू दे ना त्यांना पण समाधान होईल ना त्याचा. असं थोडी आहे, डिसिजन आपलाच आहे ना शेवटी. कमिटीचा टीम आहे ना, एक साईड निर्णय दिला असं नको व्हायला. या ठिकाणी नो असेल चेंडू. चला, इथे कमिटीचा प्लेअर, तुमच्या संघाचा प्लेअर यासाठी घेतला की समोर संघ कमिटीचा आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नको. डिसिजन आता डिसिजन तुमच्यावरती नाही येणार आहे, कमिटीचा डिसिजन आहे. नाही नाही नाही, तसं नसतं. तसं कसं असेल, तुमच्या प्लेअरला दाखवलं ना मागे. तुम्ही बघा तिकडे, तुम्ही बघा. चेंडू असेल नो. चला, सामना चालू करा. मित्रांनो, असं नाही होत, कारण संघ जो खेळतो तो संघ आला पाहिजे. इथे तुम्ही जेव्हा सामना हरताय तेव्हा पूर्ण. चला चला, सामना चालू करा, सामना चालू करा, सामना चालू करा, सामना चालू करा, सामना चालू करा. तसं नाही होत पण जावा. चला, डिसिजन दिलाय. चला बाजूला चला, बाजूला चला प्लीज. राहुल, रन सांगायचे आता किती आहेत?
2 + 1 3 ना, टोटल 3 रन आलेत. ओके, 3 रन आलेत टोटल 3 धावा आलेत. 3 एकंदरीत धावसंख्या होती आहे 19 झाले ना. 19 धावा स्कोरवर वरती लागल्या. 2 चेंडू आणि 8 गरज. 8 धावांची गरज. फ्रीट असणार आहे राहुल, फ्रीट असणार आहे. चला सुंदर चेंडू या ठिकाणी यॉर्कर लेवलचा चेंडू होता. 1 धावा कंप्लीट, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. रनआउटच्या ठिकाणी खतरा होऊ शकतो, पाहूया. रनआउटचा नक्कीच या ठिकाणी खतरा इथे परतावा लागेल. बॅट्समनला बॅक टू पॅव्हिलियन आणि संधी असेल डीजे. चला बाकी सगळ्यांनी मागे या. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना त्या ठिकाणी जीवन आहे स्ट्राईकला. जीवनला मात्र जिवंत राहावं लागेल, पाहूया. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना चला 95 असं टाकून घ्या चेंडू प्लीज. सर्वांनी मागे या प्लीज. चला चेंडू टाकून घ्या, एवढा वेळ नका घेऊ. पंचांना विनंती असेल. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. सुंदर चेंडू आणि या ठिकाणी आतमध्ये जायचं नाही कोणी. हॅलो, फायनलचा सामना नाही, आतमध्ये जायचं नाही कोणी. चला मागे या सगळ्यांनी, मागे या सगळ्यांनी, कोणीच आतमध्ये जायचं नाहीये. फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश केलाय त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी संघाने. खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे नवयुग क्रिकेट संघ ए यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. सर्व प्लेयरनी मागे या प्लीज.